मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पुस्तकातील 14 नंबरचा धडा खजिना शोध या धड्याचा अभ्यास करणार आहोत। इथे धड्याचं नाव आहे खजिना शोध। खजिना शोध म्हणजे एक खेळ आहे। तर तुम्ही इथे एक चित्र दिलेलं आहे, ते चित्रात बघा हे सगळेजण मुलं ग्रुपनी काहीतरी खेळ खेळताना आपल्याला दिसत आहेत। हे एक शाळेमधलं चित्र आहे। मागे एक शाळा आहे, शेजारी भरपूर असे झाडं आहे शाळेच्या कडेला, आणि त्या चित्रामध्ये जे मुलं आहेत ना ते सगळे शाळेच्या गणवेशात आहेत। आणि हा सगळा जो खजिना शोधाचा जो खेळ आहे त्याचेच वर्णन या धड्यामध्ये दिलेले आहेत। तो खजिना शोध हा खेळ हे मुलं कसे खेळतात, त्यातून ते मुलं काय शिकले तेच आपण ह्या धड्यातून बघणार आहोत। त्यांच्या गणवेशावरून कळतंय की हा खेळ ते त्यांच्या शाळेतच खेळत आहेत। चला तर मग आपण आता हा धडा वाचून घेऊया। कालचा दिवस फारच मजेत गेला। काल शाळेत खजिना शोधाचा खेळ झाला। त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात, ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपून ठेवतात। मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे आणि खजिना शोधायचा। काल वर्गात आल्या बाई म्हणाल्या 6 जणांचे 2 गट आणि 7 जणांचे 2 गट करा। मग त्यांनी खजिना शोधायचे नियम समजावून सांगितले। काळूमाच्या आंब्यापासून ओढ्यापासच्या वावरापर्यंत सगळ्या परिसरात कुठेतरी खजिना ठेवला होता। बाईंनी सगळ्या संघांना एक एक चिठ्ठी दिली। पहिली चिठ्ठी सगळ्या संघांना सारखी होती। रोज सकाळी आपण जातो त्या जागेजवळची झुडपं म्हणजे कुठे, आम्ही विचार करू लागलो। समजलं म्हणून चिंगी पळतच संडास जवळ गेली आणि तिथल्या झुडपातील चिठ्ठी वाचून धावत परत आली। वाचलेली चिठ्ठी परत तिथेच ठेवायचा हा खेळाचा एक नियम होता। आमचा संघ शाळेच्या गेट बाहेर आल्याबरोबर बोरवाली आजी मला म्हणाली, अगं शाळा सोडून कुठे चाललंय टोळकं, आज शाळा बाहेरच आहे। चंब्या म्हणाला आणि आम्ही पळत शाळेमागच्या वडाच्या झाडाकडे गेलो। चिठ्ठी शोधायला सगळे झाडावर चढू लागलो। तेवढ्यात आबा म्हणजे चिंगीचे आजोबा ओरडले, तुमची झुंज झाडावर चढते की काय? पुढची चिठ्ठी वडाच्या झाडाच्या डोलीत अगदी हाताच्या अंतरावर होती, त्यामुळे फार चढावं लागलं नाही। चिठ्ठी वाचून आमची पलटण निघाली परत शाळेत। खिचडीच्या खोलीत तांदळाच्या पोत्यामागची चिठ्ठी आम्ही वाचत होतो तेव्हा एक संघ संडास जवळच्या झुडपांकडे चालला होता, म्हणजे त्यांना इतक्या उशिरा कळलं। चिठ्ठी वाचून आम्ही वरांड्यातून निघालो तर समोर केंद्रप्रमुख दिसले। बाल चमू खुशीत दिसतोय, ते बाईंना म्हणाले। गेटमधून बाहेर जातोय तर सरपंच ताई समोर केंद्रप्रमुखांना भेटायला आल्या असाव्या। कुठं चालली आहे टोळी, त्यांनी विचारलं। आज 2 तास खजिना शोध आहे, असं ओरडत आम्ही काळूमाच्या आंब्याकडे निघालो। तेवढ्यात ओढ्यापासच्या वावरातून आवाज आला, खजिना सापडला आणि खाऊचा डब्बा घेऊन येणारा टोळका दिसला। आम्ही पण धावत शाळेकडे आलो, कारण खजिना कुणालाही सापडला तरी खाऊ सगळ्यांना मिळणार होता। मुलांनो, इथे पुढे काही शब्दार्थ दिलेले आहेत। हुडकणे म्हणजे शोधणे, वावर म्हणजे शेत शिवार। तर मुलांनो, अशा प्रकारे तुमच्या पाठ्यपुस्तकातील 14 नंबरचा धडा खजिना शोध हा आहे। यात एक खेळ सांगितलेला आहे, ग्रुप केलेला आहेत आणि ते सगळे ग्रुप मिळून एक खजिना शोधतात। ते वेगवेगळ्या चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्यांना, त्या चिठ्ठ्या वाचून त्यांना तो खजिना शोधायचा आहे। आणि खजिना म्हणजे असतो खाऊचा डब्बा, आणि जो कोणी तो शोधेल तो जिंकला, आणि तो जो खाऊचा डब्बा आहे त्यातला खाऊ सगळ्यांना मिळणार होता। अशा पद्धतीने मजेशीर हा खेळ होता। तर मुलांनो, कसा वाटला तुम्हाला हा धडा? जर तुम्हाला हा धडा आवडला असेल तर असेच नवनवीन धडे आणि कवितेंचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।